परवा मित्राच्या घरी गेलतो, काय दही वडे झालते मध्ये एक नंबर. त्या बायकोने केलते मस्त. तिच्या हातचे काय दही वडे खाताय, एकदा माझ्या हातचे खाऊन बघा. बर कर मग. आणि मग काय, मी लगेच तयारीला लागले. उडदाची डाळ भिजत घातली, साधारणतः 5 ते 6 तास ही डाळ भिजत घातली होती. त्यानंतर जास्त पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्यायची. ही आपण तयार केलेली पेस्ट जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं फेटून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. हे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आणि गरम गरम तेलामध्ये तळण्यासाठी आता मी इथं वडे सोडलेले आहेत. काही लहान आकाराचे तर काही मोठ्या आकाराचे वडे इथं मी तळण्यासाठी सोडले होते. अगदी मस्त असे आपले टम्म फुगलेले वडे तयार झालेले आहेत. वडे भिजवण्यासाठी इथं मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ आणि थोडीशी जिरेपूड घालून घेतलेली आहे. तयार केलेले वडे साधारणतः अर्धा तास या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. एका भांड्यामध्ये दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता भिजवून घेतलेल्या वड्यातून आपण दाबून थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि ह्या दह्यामध्ये टाकायचं आहे. सगळे वडे मी या दह्यामध्ये टाकून घेतलेत आणि चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपले दही वडे तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये मी आता दह्यात भिजवलेले हे दही वडे घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडासा चाट मसाला, जिरे धने पूड, लाल तिखट, शेव, बुंदी आणि कोथिंबीर, त्यानंतर त्याच्यावर थोडासा कोळ घातलेला आहे आणि दही वडा रेडी झालेला आहे. दही वडे दिसत तर भारी होते, पण टेस्ट सुद्धा खूपच छान आली होती. नक्की घरी करून बघा आणि अशाच प्रकारच्या रेसिपी आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका.